नमस्कार. दळण हा पूर्वी मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक होता. खरं तर दळण हे संध्याकाळी किंवा खूप पहाटे करायचे लोक, कारण संध्याकाळी शेतकामातून आल्यानंतर स्त्रिया रात्रीच्या भाकरीसाठी दळण करायचे आणि मग संध्याकाळ झाली की आपल्याला आठवण होते ती दिवे लागण्याची. म्हणजे ज्यावेळी सूर्यास्त होतो त्यावेळी मग परत घरामध्ये अंधाराला दूर सारून आपण उजेडाची प्रतीक्षा करत असतो आणि दिवे लागणे म्हणजेच खरं तर आपण उजेडाचं प्रकाशाचं स्वागत करत असतो. आणि दळणाची सुरुवातही आपण तशाच गीताने पूर्वी आपल्या स्त्रिया करत होत्या. खरं तर आता जर आपण बघितलं तर त्यांचं जे साहित्य आहे ते आम्ही आता MA PhD करायला शिकत असतो, पण त्या निरक्षर स्त्रियांनी एवढं महान साहित्य कसं काय निर्माण केलं. त्यांची अलंकारिक भाषा आणि त्यांचे संदर्भ जर आपण अभ्यासले तर आपल्याला जाणवतं की आपण कुठेतरी खूप पाठीमागे आहोत आणि ते आमच्यापेक्षा खूप पुढे होते. कारण त्यांचं सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक जे जीवन आहे, जे आपल्याला आताच पौर्णिमा भाभीने सांगितलेलं, ते सगळं या गीतामध्ये प्रतिबिंबित झालेलं आपल्याला दिसतं. इंसाना बाई झाली, इंसाना बाई झाली, काही दियाची करबेगी, दियाची करबेगी, लक्ष्मी दारी उभी, लक्ष्मी दारी उभी, गरीबाईचं मन बघी, बाईचं मन बघी.